अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या दिलजमाईसाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेत। आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अर्जुन खोतकर यांच्या घरी जाऊन दानवे आणि खोतकर या दोघांचीही भेट घेतली आहे। यावेळी या तिघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। आता या संदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार। जालन्यातून अर्जुन खोतकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र युती झाल्यामुळे ही जागा दानवेंकडे जाण्याची चिन्ह आहेत। त्यावरूनच दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष सुरू झाला होता। आता सुभाष देशमुखांची मध्यस्थी यशस्वी ठरते का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। दोघांची बैठक घेतली, खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खोतकर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीने लढवून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आता आणि लोकसभा सदस्य असतील, विधानसभा सदस्य असतील, जास्तीत जास्त संख्येने निवडून आणावं असं दोघांनी ठरवलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले, बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे। माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। बापू या ठिकाणी निश्चितपणे माझीही ऐकून घेतलं, रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन आले की चर्चेला या। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माझे पक्षप्रमुख, माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब हे दोघेही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील। आमच्या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आले होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं। आम्ही सकाळी एकत्र बसलो आणि तसं तुम्ही बघितलं की परवाही आम्ही एकत्र बसलो होतो। आमची दोघांची चर्चा समाधानकारक झाली आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहिलेला नाही। एकूणच या सगळ्या प्रकरणात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये सुभाष देशमुख यांची शिष्टाई कामी येणार का, काय माहिती मिळते? सेना भाजपची युती होणार की नाही होणार या चर्चेच्या आधीपासून अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार हे त्यांनी जाहीर केलं होतं। आता युती झाली तरीही अर्जुन खोतकर बंडखोरी करू शकतील अशा पद्धतीची शंका भाजपला आहे। कारण अर्जुन खोतकरांना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये युती झाली तर काँग्रेसतर्फे लढावं असं काँग्रेसने खुलं आमंत्रण दिलेलं आहे आणि या आमंत्रणावरून खास करून आज जे आहे रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख यांनी आज अर्जुन खोतकरांची भेट घेतली आणि त्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत पाहता आज अर्जुन खोतकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंच या जागेचा तोडगा काढू शकतील। मागचा इतिहास बघता अर्जुन खोतकर हे हार्डकोर शिवसैनिक आहेत, हाडाचे शिवसैनिक आहेत। अनेकदा वाद झाले, विवाद झाले, मात्र त्यांनी शिवसेना सोडलेली नाही। यंदाही अर्जुन खोतकर हा वाद ताणत जरी असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शब्दानंतर अर्जुन खोतकर पुढे जातील असं वाटत नाही। निश्चित, एकूणच दानवे जरी म्हणत असले वाद निवळला तरी मात्र अजून खोतकरांनी काही मैदान सोडलेलं नाहीये, त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे।